यानंतर एक धक्कादायक बातमी येते जळगावमधून। 2.5 महिन्यांपूर्वी झालेल्या मृत्यूनंतर आता मुलाचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या रेल या गावात 12 वर्षीय गणेश पाटील या मुलाचा क्रिकेट खेळताना बॅट लागून मृत्यू झाला होता। अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबियांनी मृत गणेशचा दफनविधी करत अंत्यसंस्कार केला होता। मात्र मुलाचा मृत्यू हा अकस्मात नसून घातपात असल्याचा संशय वडिलांना आला। त्यांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेतली, मात्र पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर नवल पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली। या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। यावरून या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू करण्यात आलेला आहे। तपासासाठी 2.5 महिन्यांपूर्वी जमिनीत पुरलेला मृत गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून गणेशच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे। गणेशचा मृत्यू हा अकस्मात की घातपात हे गूढ त्यानंतरच उलगडू शकेल। रेल गावामध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते। क्रिकेट खेळताना त्यातील मयत गणेश नवल पाटील याला बॅट लागली होती, त्यात त्याचा मृत्यू आला होता। परंतु त्याच्या वडिलांना त्याच्या मृत्यूबाबत शंका असल्यामुळे आज आम्ही पुन्हा त्यांचा मृतदेह माननीय तहसीलदार धरणगाव यांच्या उपस्थितीत त्यांचे पुन्हा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याचं मृत्यूचं नेमकं काय कारण आहे शोधून घेण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही पाठवलेला आहे। सर, माझ्या मुलाच्या घटना घडण्याच्या 3 महिन्या अगोदर किरकोळ वाद झाला होता। त्या वादीतून माझ्या मुलाचं बॅट मारून मर्डर करण्यात आलं एमएसची शंका होती, म्हणून मी 18 मेला ईडी दाखल केली ती पारधी पोलीस स्टेशनला। त्या ईडीच्या माध्यमातून आज माझं मुलाचा मृतदेह काढण्यात आलं। त्या धुळ्या मेडिकलला कॉलेजला पाठवत आहे। आता त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यावर समजेल होतं। आता जी काही पोलिसांनी कामगिरी केली त्याबद्दल तुमचं काही समाधान होतं? जे काही पोलीस कारवाई करतात आज सध्या तर चालू आहे, आता चौकशी तेच चालू आहे। मी 18 मे पासून 6 मे पासून फिरतोय मी। त्याच्यानंतर आज ती बॉडी काढली गेली आहे। याच्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर काय त्याच्यावर पुढचा विषय। मला डाऊट आहे, पण माझ्या मुलाचं घातपात करून मृत्यू झाला याचा। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, मृत गणेशच्या वडिलांना नेमका हा घातपाताचा संशय कशावरून आलेला आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच हेमाली, सुरुवातीला जर बघायला गेलं साधारणतः मार्च महिन्यातली ही घटना आहे। मार्च महिन्यामध्ये जेव्हा गणेश जो आहे हा मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना त्याच्या छातीमध्ये बॅट लागली आणि त्याचा मृत्यू झाला। अकस्मात वाटणारा मृत्यूमुळे खरं तर कुटुंबियांनी त्याचं दफनविधी केला, अंत्यसंस्कार केले। मात्र त्यानंतर नवल पाटील यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत जी आहे ती सखोल माहिती घेतली असता यामध्ये धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर एकंदरीतच आपल्या मुलाचा मृत्यू जो आहे हा खरं तर आकस्मिक नसून घातपात झाल्याचा संशय त्यांना आला आणि याबाबत त्यांनी संपूर्ण पुरावे जे आहे ते जमा करून खरं तर पोलिसात धाव घेतली। मात्र या प्रकरणी पोलिसांमध्ये कुठलीही तक्रार घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्याकडे तक्रार केली आणि या तक्रारीनंतर जे आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी धरणगाव पोलिसांना या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले आणि या आदेशानंतर आता 2.5 महिन्यानंतर जे आहे खरं तर गणेशचा मृतदेह जो आहे हा आता बाहेर काढण्यात आला। त्याची आता उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे, त्याचं शवविच्छेदन पुन्हा केलं जाणार आहे। त्या ठिकाणी खरं तर पोलीस प्रशासन सोबतच तहसीलदार यांच्या माध्यमातून जे आहे इन कॅमेरा हा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आला आणि इन कॅमेरा या प्रकरणी आता शवविच्छेदन जे आहे ते केलं जाणार आहे। ज्या पद्धतीने गणेशचे वडील नवल पाटील यांनी खरं तर आपल्या मुलाचा या ठिकाणी खरं तर जो हत्या करण्यात आलेली आहे हा जो आरोप केला आहे, या आरोपानंतर आता जे शवविच्छेदन केलं जाणार आहे या शवविच्छेदनामध्ये नेमकं काय खरं तर अहवाल येणार आहे यानंतरच खरं तर गणेशच्या मृत्यूचे गूढ जे आहे ते स्पष्ट होणार आहे। मात्र एकंदरीतच या घटनेमुळे जे आहे परिसरात संपूर्ण शोककळा पसरली आहे, कारण 2.5 महिन्यानंतर गणेशचा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आला। एकुलता एक मुलाचा मृतदेह जो आहे हा पाहून खरं तर त्या वडिलांना अश्रू देखील अनावर झालेले होते। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं आता तपासात काय तथ्य समोर येणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हेमाली, नक्की धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।